माझी एकच वेळ गायब झालेला। त्या दिवशी सत्यादाजी घरी आले ना तेव्हा कुठे जीवात जीव आला। मग वाटलं की सत्यादाजी तुला नक्की घरी माघारी घेऊन येते। घरी आहे म्हणतेस आणि ही काय लागले तुला? मला कुणीतरी पकडून ठेवलं होतं, सत्याने येऊन सोडवलं म्हणून वाचले। हे सगळं काय चाललंय अगं? हा, किती जीवावर बेतलंय तुमच्या? बया 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 बया, बरा मूर्त गावला ग तुला घरला याला। मी तर म्हणलं आता तुझी खबरच येत्या का काय कुणाला ठावं। वंस, उगाच तुम्ही काय? काय झालं डोक्याला? मला काय विचारत्यास? तुझ्या आईला विचार की काय झालंय ती। अगं तिने तर माझा जीव घ्यायचाच प्लॅन केला होता, वाईट कमी लागलं म्हणून बरं, नाहीतर म्हणजे काय झालं? अगं तुला काय सांगू, म्हणजे वंस, मंजू, तुला भूक लागली असेल ना? चल चल चल, या घाल घाल खायला घाल पहिलं तिला। ए तुझं काय आहे? तुला बी आता हिथंच खायचं आहे वी? तुला काही घरदार नाही तुझं? कसं आहे आत्या, हे आमच्या वहिनींचं माहेर आहे आणि आम्ही त्यांच्या सासरची माणसं आहे, त्यामुळे आम्ही हक्काने येऊन खाऊ शकतो। आणि तसं बी त्यांच्या मेहनतीच्या कष्टाच्या पगारावर घर चालतंय आणि उपरसुंड आहेत एक दोन त्यांच्या जीवावर जगतात। तसं नाही ना, आम्ही आमच्या हक्काचं घर येतो। ठीक आहे, कपाळात टिंगूळ बघू, एकच आहे। मंजू, मंजू अगं कशी आहेस? कुठे होतीस तू? बरी आहे मी। थांबा जरा, तिला रिलॅक्स तरी होऊ द्या। मंजू बस 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 हे घे, पाणी पी। थँक्यू सर। मी बरी आहे आता, ठीक आहे सर। मंजू काय झालं आणि कुठे होतेस? मरे कुणीतरी किडनॅप केलं होतं मला। पोलिसांना किडनॅप करायची कोणाची हिंमत झाली एवढी? अरे हो हो, रिलॅक्स, शांत व्हा सगळे। मंजू, मंजू, मला सत्या भेटला होता आणि मला माहिती आहे हे कांड कोणाचं आहे ते। मंजू, माझ्याकडे फक्त पुरावा नाहीये, नाहीतर ठाकूरला नाही जागा दाखवून दिली असते। ती वेळ नाहीये सर आता। मला सगळ्यात आधी सत्याला निर्दोष मुक्त करायचे। ठाकूर साहेबांचं काय करायचं ते नंतर बघते। बरोबर आहे तुझं, पण मंजू, तुला किडनॅप करण्यामागे यांचाच हात आहे असं तरी मला वाटतंय। म्हणजे तू गायब झाल्यानंतर सत्या बाहेर पडावा आणि सत्यानंतर याच्या तावडीत सापडावा। असू शकते, त्यांनी एवढा घोळ घातला नसताना तर सत्या आज निर्दोष मुक्त फिरत असता। मला तर काहीच कळना झालं आता,
कोर्टात सत्याबद्दल काय समज निर्माण झाला असेल? जे घडलं ते कोर्टात कसं सांगू? मला खरंच काय कळना झालं. बघ, तू काळजी करू नकोस आणि आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सत्याला निर्दोष मुक्त करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. थँक्यू सर, खरंच थँक्यू. काय करतेस ग? काय करतेस? कुठं काय? मग एवढ्या चपात्या भरून कुठे चाललीस? अगं, स्टेशनात आम्ही एकत्र बसतोय ना जेवायला, सगळ्यांसाठीच घेतलं. अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं खरं सांग मला, ही जेवण कुणासाठी घेऊन चालल्यास? काय लपवतेस आमच्यापासनं? अहो पण काय झालं ते तरी सांगा. काय झालं म्हणून मला काय विचारतेस? तुझ्या लेकीला विचार की. आपली लेक काय करतीया? एवढा डबा भरून कुणासाठी घेऊन चाललीया? ध्यान आहे तुझं? विचार तिला. ए सुनंदे, विचार की तिला. एखादी बायको स्वतःचा नवरा निघून गेलाय म्हणल्यावर तिच्या नरड्याखाली घास उतारला नसता. आणि तुझी लेक स्वतःसाठी तर डबा भरलाय, वरना आणि समदेसनी घेऊन चाललीया. पैसे काय झाडाला लागले ती वेगा, तवा ही जेवणावर लावली असती. आते, माझ्या दीदीचं खाणं काढायचं नाही हा. या घरात अन्न माझ्या दीदीमुळे येते आणि तू पण माझ्या दीदीच्या पगारावर जगते हे विसरू नको, नाहीतर बसले ते जेवण द्या करत. ए फसाट तोंडाच्या, योग कांचला देत का नाही? ह्यो टमाट्यात नरड्यात कोंबीन बघ. तो टोमॅटो पण आहे ना माझ्या दीदीच्या पैशाचा आहे. ए काय माझ्या दीदीचा पगार लावलाय का? तुझ्या दीदीचा पगार कुठनं येतो हे ठावाय का तुला? माझ्या दादाच्या जाग्यावर लागली म्हणून, नाहीतर तिच्यात हिम्मत होती का पोलीस होयाची? आते, या पुढे माझ्या दीदी बद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर बघ काय करणार आहेस का? काय करणार आहेस? बघायचं तुला काय करणार आहे? काय करणार आहेस? दुसऱ्या बाजूला टेंगुळ काढू का? बस करा, कशावर पण कसं म्हणताय? बक्कीदार बस. आई, मला ड्युटीला उशीर होते, मी जाते. काय भया लाजमुडी पुरगी आहे, एवढं बोलली तरी बी. खा